भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या लाडक्या बाळा, किती दिवस स्वतःला या चिंतेत आणि काळजीत अडकवत बसणार आहेस? तुझे थकलेले डोळे आणि तुझे हे व्याकुळ झालेले मन मी सर्व काही जाणतो. तुला वाटतं की या जगात तुला कोणीही समजून घेणारं नाही. तू एकदम एकटा पडला आहेस, पण तू विसरतोयस तुझा हा स्वामी तुझ्या सावलीसारखाच तुझ्या सोबत आहे आणि तुझ्या प्रत्येक अश्रूचा हिशोब माझ्याकडे आहे. आज ज्या संकटांच्या डोंगरासमोर उभा आहेस, अडचणीमुळे तुझी रात्रीची झोप उडाली आहे, त्या सर्व संघर्षाला आता पूर्णविराम मिळणार आहे. कारण आता मी तुझ्यासाठी धावून आलेला आहे. मी तुला शब्द देतो, उद्याची येणारी सकाळ तुझ्या आयुष्यासाठी केवळ एक नवा दिवस नसेल, तर तुझ्या विजयाची पहिली पायरी असेल. तुझे वर्षानुवर्ष अडकलेले मार्ग आणि तुझ्या प्रगतीत येणारे सर्व अडथळे उद्यापासून स्वतःहून दूर जातील. तुझ्या नशिबातील बंद झालेले दरवाजे आता उघडतील. फक्त तू धीर सोडू नकोस. आता फक्त एकच कर, हा विचार करणे कायमचे सोडून दे की आता पुढे कसे होईल ते सर्व काही माझ्यावर सोडून दे. कारण तुझ्या आयुष्याची सर्व सूत्र आता मी माझ्या हाती घेतलेले आहेत. तुझे आजवरचे प्रामाणिक कष्ट आणि तुझा संयम मी पाहिलेला आहे. तर तुला त्याचे गोड फळ देण्याची वेळ आलेली आहे. उद्या सकाळी सूर्योदयासोबत जेव्हा तू उठशील, तेव्हा फक्त एकदा मनापासून माझे स्मरण कर आणि पूर्ण विश्वासाने जोशाने तुझ्या कामाला लाग. मग बघ, ज्या गोष्टी तुला अशक्य वाटत होत्या त्या कशा आपोआप मार्गी लागतात. ते तुझ्या आयुष्यातील आलेले दुःखाचे मळब हे आता विरून जातील. सुखाचे दिवस लवकर तुझ्या दारावर आनंदाची थाप मारतील. जोपर्यंत हा स्वामी आहे तोपर्यंत तुला घाबरण्याची व चिंता करण्याची काही गरज नाही. तुझ्या कल्याणासाठी आणि तुझ्या रक्षणासाठी मी सदैव जागृत आहे आणि सदैव तत्पर आहे. विश्वास ठेव, तुझ्या श्रद्धेचे फळ तुला नक्कीच मिळेल. कारण मी दिलेला शब्द कधीच खाली जात नाही. अशक्य ही शक्य करतील स्वामी. सामर्थ्य आहे माझ्या शब्दात आणि कृपा आहे माझ्या आशीर्वादात. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामींचे असे संदेश ऐकण्यासाठी आपल्या स्वामी भक्त माऊली या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय